प्रश्नाचा गाभा असा आहे की पेन ऍक्ट्स ॲज अ मोटिवेटर. दुःख किंवा वेदना मला एखादी ऍक्शन घडवून आणायला मोठी मदत करतं. नमस्कार. समरीसाठीच हा व्हिडिओ देतोय. कालच सेशन झालं, त्याचाच हा व्हिडिओ आहे. अथर्व शीर्ष प्रश्नोत्तर आहे, Q&A अथर्व शीर्ष. हे जानेवारी 2025 पासून सुरू केलं. अथर्व शीर्ष प्रश्नोत्तर आहे, काय जालीम उपाय वगैरे असं सांगण्याचे उद्योग नाहीये ते. आपणच आपल्याला घडवायचं आहे आणि म्हणून या पद्धतीने एकत्र येऊन महिन्यातनं 2दा तरी आपण आपल्याला मोटिवेट करतो का, आपल्याकडे आपण पाहतो का, या पद्धतीने एकत्र चालण्याचे प्रवास जरी एकट्याचा असला तरी तो एकत्र होऊ शकतो यावर विश्वास ठेवून हा उपद्व्याप म्हणा सुरू केलेला आहे. अप्लाइड अथर्वशीर्ष हा कोर्स म्हणजे अथर्वशीर्ष नियोजनात्मक सकारात्मकता हा कोर्स 2020 साली सुरू केला. 5 वर्ष पूर्ण झाली डिसेंबर 2024ला आणि म्हणून 2025 साली प्रश्नोत्तर आहे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट पेन इज व्हेरी इफेक्टिव्ह इन ड्रायव्हिंग ऍक्शन. Intentions to bring the change in one's life exist all the time. हा 46 नंबरचा प्रश्न आहे. हे असे प्रश्न डिस्कस झालेत जानेवारीपासून. काही प्रश्न भगवद्गीतेचे होते ते गुरुवारी चालतात. आता इतके प्रश्न चर्चा झाली, बघितले गेले, त्यात अनेकांची प्रॅक्टिस सुरू झाली, त्यात त्यांना फायदा पण झाला. दर अल्टरनेट मंगळवारी ही प्रश्नोत्तराची सेशन्स असतात. या प्रश्नोत्तराच्या सेशनला कुणीही जाऊन होऊ शकतं, की ज्यांनी आपल्या अथर्वशीर्ष हा कोर्स केलाय किंवा ज्यांनी केलेला नाही अशापैकी कुणीही. जर का कोर्स केला असेल तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की प्रश्न वाचत असताना अथर्वशीर्षांमधला रुचांना कसा कनेक्ट होतो. हे जर का कोर्स केला असेल तर ते पटापट कळतं. याला काहीही फी नाहीये. ते प्रश्नोत्तरांचं जे सेशन असतं ते मुळात चर्चाच घडवल्या जातात, पण त्या चर्चा ऍप्लिकेशन ओरिएंटेडसाठी, की आज ही चर्चा संपल्यानंतर लगेच मी ऍक्शन काय घेणार आहे, लगेच ऍक्शन घेतल्यानंतर त्याचा मागोवा कसा घेणार आहे, अशा पद्धतीनेच ते होतात. तुम्ही ज्यावेळेला आजचा हा व्हिडिओ पाहाल त्यात तुम्हाला हे कळेल. सगळ्यात खूप महत्वाचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्वाचं असतं, पण प्रश्नाचं उत्तर शोधत असताना घाई न करता प्रश्नाकडे पाहणं तितकंच महत्वाचं असतं आणि हे आपण या सेशन्समध्ये करत असतो. आता या सेशनची जी समरी मी देतोय त्याच्यातला आधी प्रश्न पाहू. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट पेन इज व्हेरी इफेक्टिव्ह इन ड्रायव्हिंग ऍक्शन. Intentions to bring the change in one's life exist all the time. की जो प्रश्नकर्ता आहे तो म्हणतोय की इट इज ऑब्झर्व्ड दॅट पेन इज व्हेरी इफेक्टिव्ह इन ड्रायव्हिंग द ऍक्शन. म्हणजे प्रश्नाचा गाभा असा आहे की पेन ऍक्ट्स ॲज अ मोटिवेटर. दुःख किंवा वेदना मला एखादी ऍक्शन घडवून आणायला मोठी मदत करतं. आता अनेकदा असं होत असेल की नाही दुःखच कशाला लागतं मदत करायला तुम्हाला वगैरे, असे अनेक विषय डोक्यात येऊ शकतील. प्रश्नाकडे पाहत असताना प्रश्नाकडे पाहायचं. आपण कुठलाही प्रश्न शांतपणे अतिशय हळू सावकाश 2 वेळा वाचतो. तसंच आता मी वाचणार आहे. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड म्हणजे सांगोवांगी लिहित नाहीये हा माणूस. वैभवीचा प्रश्न आहे हा, की तिने स्वतः हे ऑब्झर्व केलंय. त्यामुळे उगाच याला छेद द्यायची गरज नाही, हे भूमितत्व आहे. पेन इज व्हेरी इफेक्टिव्ह इन ड्रायव्हिंग द ऍक्शन. दुःख किंवा वेदना हे खूप इफेक्टिव्ह असतात एखादी ऍक्शन घडवायला. इंटेन्शन्स टू ब्रिंग चेंज इन वन्स लाईफ एक्झिस्ट ऑल द टाइम. हे सुद्धा तिने ऑब्झर्व केलेलं आहे. या ओळीला अनेक फाटे पडू शकतात की खरोखरच असं असतं का. एखाद्याला असं वाटत असेल की काय करायचंय डेव्हलपमेंट वगैरे केलं. अर्जुनाला सुद्धा असं झालं होतं. काय उपयोग काय तू सांगतोस त्याचा. भगवद्गीतेच्या कनेक्ट मध्ये देतोय मी. त्यात तो सांगतो तोंडावर कृष्णाला की हे काय असं होईल, हे काय वाटत नाही मला. एतस्य अहम न पश्यामी चंचलत्वा स्थिती स्थिराम, असं सरळ सांगतो कृष्णाला. तू काय ते साम्ययोग वगैरे सांग मला, पण काही उपयोग नाही त्याचा. पण प्रश्नकर्ता तो म्हणतोय की इंटेन्शन्स टू ब्रिंग चेंज इन वन्स लाईफ, की मला माझ्या कुठल्या तरी गोष्टी, माझं आयुष्य मला बदलवायचं आहे. त्याच्यातली कुठली तरी एक घटना मला बदलायची. साधी घटना आपण पुढे बघणार आहोत. भाग 1 बघणार आहोत आणि भाग 2 मध्ये पण बघणार आहोत. प्रश्नकर्ता म्हणतो अशी इंटेन्शन हे कायम असतं. आपण अड्डमुस काय करू शकतो की कायम असतं किंवा काही वेळेला असतं, पण नसतंच असं नसतं की नाही. हा म्हणजे असतं ठीक आहे, पाहिला प्रश्न भूमितत्वामुळे. कायम असतं किंवा काही वेळेला असतं. अजून त्याच्यात 2 गोष्टी असू शकतील की प्रत्येकालाच असतं का असं, का काही जणांना असतं आणि काही जणांना नसतं. ठीक आहे, आपण प्रश्न बघताना काय बघूया, काय विचारलं प्रश्न
की प्रत्येकालाच आपल्या आयुष्यामध्ये काही बदल घडावे असं वाटत असतं, पार्ट नंबर 1. आणि ही हायपोथिसिस नाहीये, हा तिचा अनुभव आहे. प्रत्येकाने तो ताडून पाहावा, स्वतःचा अनुभव आहे की नाही. दुसरं तिचं असं म्हणणं आहे की तिने निरीक्षण केल्याने इट इज बीन ऑब्झर्वड दॅट पेन किंवा वेदना या मोटिवेटर आहेत ऍक्शन घेण्यासाठी. पण ती जी कृती करावी लागते, ड्राईव्ह टू ऍक्ट अँड ऍक्ट इट सेल्फ ऑन द चेंजेस ऑर फॉर द चेंजेस दॅट आय वॉन्ट टू ब्रिंग इन माय लाईफ, की हे बदल घडवण्यासाठी ते स्ट्रॉंग कधी असतात किंवा ते ऍक्शन घेतली कधी जाते, तर वेन समथिंग हर्ट्स इनफ, की ते जे पेन आहे पण ते सहनशीलतेच्या पलीकडे गेले, ते पेन, ते दुःख, ती वेदना, तरच अशा वेळेला ती ऍक्शन घडते, असं माझं निरीक्षण आहे. तर याला अथर्व शीर्षातून मदत कसा करायचं. त्वम भूमी या न्यायाने आपण प्रश्न पाहतोय. ह्या प्रश्नच काय अर्थ नाही असं नाहीये. प्रश्नाकडे पाहिलं. आता अथर्व शीर्षाशी कसा कनेक्ट होतो. अथर्व शीर्षाशी कनेक्ट होणं म्हणजे त्यातला रुचा पाहू. आता बघा, प्रश्नातच कुठल्या रुचा दिसतात पहा. ज्यांनी आपल्याकडे अथर्व शीर्षाचा कोर्स केला त्यांना तर कळलेलं असेल की मुळात काहीतरी बदल घडावा अशी इच्छा असते. प्रत्येकाकडे कायम असते किंवा काही जणांकडे कायम असते किंवा काही काळापुरती असते, पण असते. म्हणजे इच्छाशक्ती आहे. आता हा त्वम शक्तित्रयात्मकाशी डायरेक्ट कनेक्ट होतो प्रश्न, की 3 शक्तींनी तू घडलेला आहेस, त्यांच्या वर खाली झालं की बॅलन्स जातो. मग ही शक्ती आहे का. हो आहे, इच्छा आहे माझा बदल घडावा. मग काय प्रश्न आहे. नाही, तो बदल घडण्यासाठी ऍक्शन घडत नाही. हा म्हणजे क्रियाशक्ती. शक्तित्रयात्मक हा 3 शक्ती, इच्छा, ज्ञान, क्रिया. वाटतंय पण हे करावं, माहितीये पण काय करावं, पण म्हणजे कामच करत नाही, मी नुसतं बसून आहे त्याच्या. त्वम शक्तित्रयात्मका. मग करायचं असेल तर त्वमेव केवलम करतासी. विभूती योगात पाहायचं असेल तर त्वम ब्रह्मा. पण करण्यासाठी इंटरेस्ट निर्माण व्हावा, असं जर का काही असेल, हा केवढा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कॅन पेन बी अ मोटिवेटर. इट सेल्फ इज अ फॅन्टॅस्टिक क्रिएटिव्ह कल्पना आहे ही सगळी. मग त्वम चंद्रमा. पण आता याच्यामध्ये आपण 2 भाग बघू, की ही जे पेन जे म्हटलंय, की पेन घडताय, आता दुःख होत आहे, वेदना होतीये. इज इट अ फॅक्च्युअल पेन or is it a virtual pain which I am fearing now that it might happen tomorrow? Is it a fear of pain? ही वेदना मला होईल याची जाणीव मला आता होतीये का खरोखरच ती वेदना होतीये, असं पण 2 बघू शकतो. आणि दुसरा एक अजून भाग याच्यामध्ये आपण असा पाहू शकतो की इन्स्टंट पेन असल्याशिवाय किंवा इन्स्टंट फिअर असल्याशिवाय, म्हणजे फार पुढची भीती किंवा फार पुढची वेदना पण उपयोगाची नाही, आणि फार मागे घडलेली घटना ती पण उपयोगाची नाही. आपण ते लक्षातच ठेवत नाही तेवढं, आणि फार पुढचा ते विचारच करत नाही आपण. इन्स्टंट पेन किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हा काल मुद्दा सुरेख आला चर्चेत, सुरेख आला. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन आणि इन्स्टंट पेन असं असेल तरच ऍक्शन होते. म्हणजे आता इन्स्टंट पेन काहीच नाही किंवा इन्स्टंट नुकसान काहीच नाही. मी सकाळी 6चा अलार्म वाजला, उठले नाही, व्यायाम केला नाही, तरी लगेच काही माझं नुकसान होत नाहीये. जोवर मी पूर्ण आजारी पडत नाही, मग बेडरेस्ट सांगत नाहीत आणि म्हणतात की आता व्यायाम करायलाच पाहिजे, तोवर ते तेवढं प्रायोरिटीवर वर येत नाही. इन्स्टंट पेन कसं आणता येईल. मी असाच एक लेक्चर अटेंड केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मला लवकर उठायचं असतं, कारण मला कुठेतरी पोहोचायचंय किंवा काही गोष्टी करायची आहे, पण मला लवकर उठायची सवय नाही. मग मी कसं मला स्वतःला सवय लावू, असं काय पेन देऊ स्वतःला की मी पटकन उठेल. पेन मी शब्द ओके. आता तुमच्या याच्यामधून वापरतोय, हो, हो. पण त्यांनी असं सांगितलं की कशी सवय लावू. तर त्यांनी असं केलं होतं, त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या उशीखाली 100 रुपयाची नोट ठेवून झोपायचं, आणि जर तुम्ही सकाळी उशिरा उठला तर ती नोट फाडून टाकायची. एवढी हिंमत जर तुम्ही कराल तर पुढच्या दिवशी, म्हणजे 2 दिवस तुम्ही मे बी 100 रुपयाची नोट फाडाल, पण तिसऱ्या दिवशी नाही फाडणार, तुम्ही उठणार. एकदम अग्नी तत्वावर जाऊ नका. आयडिया भन्नाट आहे. इन्स्टंट पेन हवाय ना, हो इन्स्टंट पेन आहे. कधी इन्स्टंट पेन आहे, घटना घडल्या घडल्या, अशा पद्धतीचं काही होईल का. नाव द क्वेश्चन इज क्लिअर इन माय ओपिनियन. पुढच्या भागामध्ये ह्याच प्रश्न, आता प्रश्न संपूर्ण समजून घेतलाय, त्यामुळे काही केसेस घ्यायच्या आणि ते कालचं डिस्कशन जे केलं ते पुन्हा मी मांडेन.